चला मॅचला सुरुवात होते. अगदी अंधारामध्ये या ठिकाणी आता मॅचला सुरुवात झाली. फायनलचं घमासान रन मशीन मयूर पनाकर गोलंदाजीवरती, बॅट्समन सुनील सावंत जो या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या बॉल वरती मयूर पनाळकरच्या बॅट मधून आलाय धमाका, दमदार स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार षटकार. अगदी निलेश सर, इथून बॉल बघणं कठीण काम आहे, परंतु अशा अंधारामध्ये फटकेबाजी आणि ते देखील षटकार मारणं खूप कठीण काम, आणि ते काम केलंय मयूर पनाळकरने. 6 धावा पहिल्या बॉल वरती आल्यात. यावेळेस आणखीन एक दमदार स्ट्रोक. काय अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते मयूर पनाळकर. अगदी मयूर पनाळकरच्या डोळ्याची लेस जर आपण पाहिली तर ती भरपूर स्ट्रॉंग असावी, कारण की या परिस्थितीमध्ये अशा प्रकारची फटकेबाजी. 2 बॉल वरती 2 षटकार आलेत. दोन बॉल वरती 2 षटकार आलेत. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. तीन बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला. यावेळेस एकही धाव या मात्र या बॉल वरती घेतलेली नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. आता 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नाद निराळा आणि 32 शिराळा कशाला म्हणतात हे अनेक वेळा तुम्हाला उदाहरण समोर आलं असेल. 6:45 वाजलेत आणि आतापर्यंत कुठेही डेच्या स्पर्धेमध्ये फायनल चालू नसेल, आणि हे 32 शिराळ्यामध्ये होतं, आणि 32 शिराळ्यामध्ये सातत्याने होतं. आणि सध्याच्या घडीला पहा, अगदी बॉलची शोधाशोध. दुपारी 12ला बॉल सापडणार नाही, आता संध्याकाळी कसा सापडणार आहे. या बॉल वरती 4 धाबा इथे कंप्लीट केल्या. एकच बॉल राहिला आता, परत नाही लागायचा. 4 बॉलचा इथे खेळ समाप्त झाला. 5 बॉलचा आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉल वरती चौकार आलाय, आणि कुसळवाडी या टीमची धाव संख्या 22 आणि आता टार्गेट आहे ते 23 धावांचं. चला टीम कुसाईवाडी, लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या, आणि सावंतवाडी संघ सलामीची जोडी लगेचच या मैदानाच्या आतमध्ये.
चला मॅच टीम कुसाईवाडी क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि काळामाडी संघ आपल्याला अंधारामध्ये बॅटिंग करायची आहे, त्यामुळे तुम्ही घाई करा. क्रांतीभूमी बेलाशी आयोजित सन्माननीय रामजी अमगर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त क्रांतीभूमी चषक आणि या स्पर्धेचा मेगा फायनल आणि दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात होते. मयूर पनाळकरची चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. एक हाती तब्बल 22 धाबा कुठल्या. चला सलामीची जोडी अक्षय आणि रघु ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शेवटचे 6 बॉल मध्ये करायचे आहे 23 धाबा. सहा बॉल मध्ये आता 23 धाबांची गरज. चला 6 चेंडू 23 धाबा. स्पीडअप करा विकेट किपर. चला महेश पवार मामा एक महत्वाचं षटक फायनलच्या मॅच मध्ये. पहिल्या बॉल वरती चांगला स्ट्रोक लगावलाय. बॉल कुठे गेलाय आम्हाला काही माहित नाहीये. आता तुम्ही धावून काढा. आणि या बॉल वरती षटकार आलाय. जशी सुरुवात मयूर पनाळकरने केली तशी सुरुवात आता हे 32 शिराळा है भाई, इधर कुछ भी हो सकता है. नाद निराळा 32 शिराळा कशाला म्हटलं जातं तर अशा प्रकारे अंधारामध्ये बॅटिंग करायची सुरुवात सवय. फार चांगला स्ट्रोक लगावलाय. क्षेत्ररक्षकाला माहित नाही की आपल्या बाजूने बॉल निघून गेलाय. 2 धाबा घेतल्या. तिसरीचा प्रयत्न. बॉल आलाय. अगदी आता 4 बॉल शिल्लक आहेत आणि या 4 बॉल मध्ये जर विकेट आली तर अभिजित रमाने साहेबांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज. विकेट साठी आता 500 रुपयाचे कॅश प्राइज. दोन धाबा घेतल्या. आणि उर्वरित 3 बॉल वरती जर षटकार आला तर मात्र दीपक कुरी साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज. अगदी मान्यवर अशा क्षणाला आलेत की त्यांनी बरोबर डोकं लावून या ठिकाणी पारितोषिक लावलंय. त्यांना माहिती बॉल दिसणं थोडंसं कठीण काम आहे, विकेट येणं थोडंसं कठीण काम आहे, कॅच घेणं षटकार मारणं हे थोडंसं या अंधारामध्ये कठीण काम आहे. आणि त्यानंतर मात्र एका विकेटसाठी एका षटकारासाठी 500 रुपये. चला घाई करा प्लीज. सहा वाजून 42 मिनिटं या ठिकाणी झालेले आहेत. आणि यावेळेस निर्धाव चेंडूचे होते सांगताना जवळपास या सामन्यामध्ये आता पकड निर्माण केली टीम श्री 11 कुसाईवाडी या संघाने. आता शेवटचे 2 बॉल शिल्लक. श्री 11 कुसाईवाडी या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचा प्रवास खूप चांगला राहिलाय. काळामाडीला कुठेतरी नशिबाची साथ आणि अंधार त्यांच्या इनिंगला आपल्याला पाहायला मिळाला. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. आता शेवटचा बॉल
क्रांतीभूमी 82 आयोजित क्रांतीभूमी चषक 2025 या स्पर्धेचा चॅम्पियन ठरलाय रन मशीन मयूर पनाळकर यांचा संघ. श्री 11 कुसाईवाडी हा संघ ठरलाय. सन्मान्य श्री रामजी एमगर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित क्रांतीभूमी चषक 2025 मध्ये चॅम्पियन विजेत्या संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड टीम श्री 11 कुसाईवाडी. आणि पुढील या स्पर्धेचं सर्व खेळाडूंना या ठिकाणी आम्ही विनंती करतोय व्यासपीठावरती व्यासपीठाच्या समोर या. यानंतरचं सूत्रसंचालन आपण किरण मस्कर सरांच्याकडे देणार आहोत आणि सर्व खेळाडूंना आम्ही विनंती करतोय आपण या घाई करा प्लीज.